तर चला मंडळी, कोण कोणाला अशी मस्त आगरी पद्धतीमध्ये चिमणी मासा फ्राय करायचा असेल गाबोलीचा, तर ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा चिमणी मासा फ्राय आगरी पद्धतीने. चला ब्लॉग कंटिन्यू राहा आजपर्यंत आणि बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आता रोशनीच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, थांबून बघून तुम्हाला समजलं असेल तर आजची रेसिपी आहे चिमणी फ्राय. आणि आता मे महिना चालू आहे, तर उपवास पण चालू होणार आहे 1 महिना माझा आता थोडंसं म्हणजे या मे महिन्यात. तर आईला सांगितलं माझ्यासाठी एक चिमणी घेऊन मस्त ती गाबलीची. तर चला चिमणी आणली, आता बघूया, तुम्हाला दाखवते मी चिमणी गाबलीची का कुठली. पावसाला चालू नाही झाला, तर चला तुम्हाला दाखवते चिमणी आणली ती. तर चला मंडळी, बघा चिमणी आणलेली आहेत. बघा ही 200 रुपयाची 5 चिमणी आहेत. तुम्हाला आता मी साफ करून दाखवते कशी चिमणी आहेत ती. हे बघा, याचा काटा बिटा तोडून आणलेला आहे मी. बघा 200 रुपयाची बघा चिमणी, अशी साफ करायची. बघा अजून पाहिजे तशी नाही आली, पावसाळ्याला अजून टाईम आहे. बघा अशी चिमणी आणलेली आहेत. हे बघा साफ करून दाखवते तुम्हाला मी. हे काटे साईडचे तोडूनच आणलेले आहे, त्याचं काटा जाम डेंजर असतं. हे बघा गाबोली आहे ना आपल्या पावसाला, तिथे ती एकदम पिवळी असते. ही जरा वेगळीच आहे जरा थोडीशी. हे बघा, हे बघा अशी 200 रुपयाची बघा. हे बघा आता गाबोली टाकायला आलेली आहे, पावसाळा जवळ आले ना. हे बघा तीन याच्यात गाबोली निघली, याच्यात बिना गाबोलीच आहे बघा. हाय पण थोडीशी आहे बघा, झाली नाही आहे. ही बघा अशी घाण काढायची पोटातली. बघा गाबोली. तर चला आता साफ केलेली आहेत, आता धुवून घेते मग तुम्हाला दाखवते. तर चला मंडळी, मस्त चिमणी साफ करून झालेली आहेत. आता फ्राय करते माझ्या आगरी पद्धतीमध्ये. हे बघा गाबोली, अजून पावसासारखी गाबोली आली नाही बघा. चला हे बघा, आता याला मी मस्त मीठ मसाला लावते, तुम्हाला मग दाखवते. तर चला म्हणाले, चिमणी म्हणजे मी चिमणीच बोलते, तुम्ही आपल्या म्हणजे माझ्या भाषेत मी चिमणी बोलते यांना. तर याला खरंच चिमणी बोलतात, ते पावसाळ्यामध्ये येतात. तर चला आता माझ्या मी आगरी पद्धतीमध्ये तुम्हाला चिमणी कशी फ्राय करते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. साफ केलेली आहे, चला दाखवते. फ्रीजमध्ये ठेवल्यानं बघा काळी झाली गाबोली. तर असे करंगे पाडायचे त्याला खाशे. चला इथे घेतलं आहे घरगुती आगरी मसाला आहे, हळद आहे, रवा घेतले, त्याच्यामध्ये हळद मसाला टाकलेला आहे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आणि बघा कुंजाने काय केलं, ही करवंदे आहेत ना त्याच्यामध्ये मिठामध्ये टाकली बघा. असं करते, लक्ष नसलं का. चला आता आपण मस्त फ्राय करूया, मी दाखवते तर काय काय टाकते. हे बघा अद्रक लसूण मिरची वाटलेली आहे. चला आपला घरगुती मसाला सगळ्या याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही. सर्वप्रथम आता मीठ टाकूया. चला तर चला मंडळी, आता सर्वप्रथम मीठ टाकूया आपण याच्यामध्ये. इथं मसाला घेते या साईडला. हा बघा मीठ टाकूया. सर्वप्रथम मीठ टाकला. मीठ झाला ना असं मस्त लावून घ्यायचं बघा. सगळीकडे मीठ लावून घ्यायचं आहे असं. बघा मस्त मीठ लावून घेतलेलं आहे. आता मसाला टाकूया, हळद टाकूया. चला आता घेतलेली आहे हळद. हे बघा हळद आहे, हळद टाकली. आता मसाला टाकूया. हा आपला घरगुती मसाला आहे.
मसाला. तर आता आपल्याला आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. हे बघा अद्रक लसणाची पेस्ट वाटलेली आहे, टाकूया. हे बघा अद्रक लसणाची पेस्ट अशा प्रकारे सगळं एकत्र टाकलेलं आहे ना. तर मस्त आहे बघा, एक चीव करूया, लावूया मस्त. पूर्ण चांगला चोळून घ्यायचं आहे बघा. मटेरियल आहे ना चांगलं चोळून घ्यायचं आहे. चला झाला आपला आता मसाला बिसाला लावून. आता आपण मस्त फ्राय करूया. चला आता मस्तपैकी फ्राय करते, तुम्हाला दाखवते. चला तर चला मंडळी, मस्त आपल्या आगरी पद्धतीने सगळा मसाला वगैरे लावून घेतलेला आहे. आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे बघा. तर रवा, हळद, मसाला मिक्स केलेला आहे. आता एक एक तव्यामध्ये सोडूया आपण. बघा असा मस्तपैकी रवा लावायचा आहे. मस्त असं आपल्या तव्यामध्ये सोडायचं आहे. मस्त तडतडते बघा, दाबोली बघा. या चिमणा खायला, चिमणा. हे बघा कोणाला कोणाला आवडतं चिमणी. मस्त चिमणी खायला या. हे बघा अशी चिमणी. मटेरियल मसाला टाकूया त्याच्यात राहिलेला. चला आता झाकण देते आणि शिजवून घेते. बघा मस्त रवा फ्राय झालेली चिमणी आता तर चला मंडळी बघा, मस्त रवा लावून झालेला आहे. आणि एक एक असं पलटी करूया आपण आता इथून. हे बघा आणि ना आपण झाकण देऊन मस्त शिजूया मंद आचेवर. आता गॅस थोडी फास्टच करायची आपल्याला. हे बघा आता मी गॅस बारीक ठेवून झाकण देते. तर झाकण देऊन शिजवायचे. चला झाल्यावर तुम्हाला दाखवते मी चिमणी. तर चला या मंडळी चिमणी खायला आता कोथिंबीर टाकते वरून. मस्त आपण खाऊया भाताबरोबर. चला तर चला मंडळी 7-8 मिनिट झालेली. आता झाकण काढते बघा मी. काढला बघा आणि मस्त आपली चिमणी झालेली आहे. आता झाकण काढलेलं आहे, पलटी करते. अशी उभी ठेवायची आहेत आपल्याला बघा. दाबली साईडला शिजवायची आहेत. बघा कशी शिजवते बघा मी. आता दाबली साईडला अशी उभी केलेली आहे त्यानं. चिमणी मस्त झालेली आहे बघा. आता कशी त्यानं उभी केलेली आहे. आता आपल्याला झाकण काढून आता जवळजवळ आता 5-6 मिनटं पुन्हा अशीच ठेवायची आहेत. मस्त वरती कोथिंबीर टाकू आणि मस्त खायला सुरुवात करू. तर अशी आपली चिमणीची रेसिपी होती आगरी पद्धतीमध्ये. चला आता होऊ दे कडक. आता झाकण काढलेलं आहे. तर आता जवळजवळ पुन्हा 7 मिनिटाची ठेवू. कोथिंबीर टाकते मग आपली रेसिपी रेडी. चला तर चला मंडळी आता खालून पण झालेली आहे. गाबुली जवळ शिजून आहे बघा. चिमणी रेडी झालेली आहेत. हे बघा आता आपली कोथिंबीर वरून टाकूया. आपली डिश रेडी.
गॅस बंद करते. या खायला. चला बंद. या चिमणी खायला. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काही बनवलेलं आहे, पापड बनवलेलं आहे, मिक्स कोलंबी वगैरे सगळी मच्छी केलेली आहे माझ्यासाठी. तर चला भेटूयाच्या नवीन ब्लॉगला. चला बाय.